नमस्कार, मी डॉक्टर मंदार देशपांडे इचलकरंजीतील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून काम करत आहे। आज आपण एक इंटरेस्टिंग केस मी सांगणार आहे। तर 28-30 वर्षाचे एक कपल आज आमच्या ओपीडीमध्ये कन्सल्टेशनसाठी आलं। त्यांची एकच तक्रार होती, ते म्हणजे त्यांना प्रेग्नन्सी राहण्यात काही अडचण नव्हती, पण ती प्रेग्नन्सी साधारण 1.5 महिना 2 महिने, काही प्रेग्नन्सी त्यांच्या 2.5-3 महिन्यापर्यंत पण गेलेल्या आहेत, पण 3 महिन्याच्या पुढं बाळाचे ठोके अचानक बंद पडतात आणि मग सगळीकडे सांगितलं जातं की त्यांना ॲबॉर्शन झालं आहे आणि ते टर्मिनेट करायला पाहिजे। त्यामुळं ते कपल जे होतं ते जरा चिंताग्रस्त होतं की का आम्हाला असं सारखं प्रॉब्लेम येतो आहे आणि का आम्हाला बाळ होऊ शकत नाही। तर त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन्स केले आणि त्यातनं आम्हाला पेशंटला 2 प्रॉब्लेम सापडले। हे एक म्हणजे थायरॉईडचा पेशंटला प्रॉब्लेम होता आणि दुसरा प्रॉब्लेम होता तो म्हणजे प्रेग्नन्सी डायग्नोज झाल्याबरोबर साखर वाढण्याचा। तर एवढे ट्रीटमेंटसाठी आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिली आणि त्यांना प्रेग्नन्सी पुढं कंटिन्यू झाली आणि आता प्रेग्नन्सी व्यवस्थित चालूसुद्धा आहे। तर आज आपण हाच टॉपिक घेऊन बोलणार आहोत की अशा पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम येतात की ज्याच्यामुळं कधीकधी रिकरंट प्रेग्नन्सी लॉस होतो, म्हणजे वारंवार ॲबॉर्शन, वारंवार गर्भपात होतो। ह्याच्यासाठी आपण थोडं माहिती घेऊया। तर जनरली आपण गर्भपात जे होतात त्याच्या कारणांमध्ये सुरुवातीचे 3 महिने आणि मधले 3 महिने याविषयी आपण हे 2 डिव्हिजन करूया। सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये साधारणपणे पहिल्या 3 महिन्यामध्ये जे गर्भपात होतात त्यांच्यामधल्या 80 ते 90% पेशंट्समध्ये हे ज्या वेळेला गर्भधारणा होती त्याच्यामध्ये जो तयार होणारा गर्भ आहे ह्याच्यातच कुठेतरी क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा काही वेळेला जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा अशा गर्भाला निसर्गच ठेवून घेत नाही आणि तो ऑटो करेक्ट करून ते बाळ ॲबॉर्ट होतात। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी असू शकते की अशा पेशंट्समध्ये काही वेळेला स्त्रीबीज म्हणजे जे एग तयार होतं किंवा पुरुषबीज म्हणजे स्पर्म ह्याच्यामध्ये काही डिफेक्ट असतात, त्याच्यामुळं तयार होणारा गर्भ हा सुद्धा काही वेळेला ॲबनॉर्मल तयार होतो आणि म्हणून ॲबॉर्शन होतात। त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये जे ॲबॉर्शन होतात त्याचे इन्व्हेस्टिगेशनमध्ये पहिल्यांदा आपल्याला आईमध्ये किंवा त्याच्या पार्टनरमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे का ह्याच्यासाठी आपल्याला शोध घ्यावा लागतो। दुसऱ्या 3 महिन्यामध्ये म्हणजे सेकंड ट्रायमिस्टरमध्ये जे ॲबॉर्शन होतात अशा पेशंट्समध्ये सर्वसाधारणपणे गर्भाशयाच्या आतमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे का, म्हणजे गर्भाशयाच्या रचनेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा गर्भाशयाच्या सर्व्हिक्स जे आहे म्हणजे गर्भाशयाचं तोंड जे आहे ते काही वेळेला 9 महिने प्रेग्नन्सी कॅरी करण्यासाठी सक्षम नसतं, त्याच्यामुळं पण वरचेवर गर्भपात होऊ शकतो। अशा पेशंट्समध्ये काही वेळेला इन्फेक्शन हे सुद्धा एक मोठं कारण असू शकतं। डायबिटीस हे कॉमनेस्ट रिझन आहे की ज्याच्यामध्ये सेकंड ट्रायमिस्टर ॲबॉर्शन व्हायची शक्यता जास्त असते। ॲनाटॉमिकल डिफेक्ट म्हणजे काय की ते ज्याच्यामध्ये काही वेळेला आतमध्ये गर्भाशयाच्या आत एक पडदा असतो आणि त्या पडद्यामुळं गर्भाशयाची कपॅसिटी ही कमी झालेली असते आणि त्याच्यामुळं वारंवार ॲबॉर्शन व्हायची शक्यता जास्त होते। आता काही वेळेला असे पण गोष्टी घडतात की पेशंटला 1 किंवा 2 ॲबॉर्शन झालेले असतात, तिसऱ्यांदा प्रेग्नन्सी व्यवस्थित चालू असते, पण बाळाला काही दोष निर्माण होतात, जसे बाळाच्या मणक्यामध्ये पाणी होणे किंवा मणक्यात भोक असणे, मेंदूमध्ये पाणी होणे, याला न्यूरल ट्यूब डिफेक्ट असे म्हणतात। हे सगळ्यात किंवा मेंदूची कवटी तयार न होणे, ॲनेन्केफॅली। तर ज्यांना अशा वारंवार गर्भपात व्हायच्या तक्रारी आहेत किंवा समस्या आहेत ह्याच्यासाठी आम्ही आमच्या साफल्य हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी विशेष प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग करतो। शक्यतो आम्ही त्यांना ॲडवाईज करतो की प्रेग्नन्सी व्हायच्या अगोदर किंवा प्लॅन करायच्या अगोदर आमचा सल्ला घेतला तर आपण डेफिनेटली त्यांना पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये ॲबॉर्शन टाळण्यासाठीच्या दृष्टीने मदत करू शकतो। धन्यवाद।